नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत गंभीर अशा विषयावरती माहिती घेणार आहोत. माहिती अशी असेल की पानिपतचं युद्ध आणि त्याचा रिझल्ट हा तर प्रत्येक मराठी माणसाला माहीतच आहे, पण अशा कित्येक ऐतिहासिक गोष्टी आहेत ज्या पानिपत युद्धानंतर घडल्या या बऱ्याच लोकांना माहिती नाही. पानिपतचं युद्ध झाल्यानंतर पुढे मराठी सरदारांचं काय झालं हे देखील कित्येकांना माहिती नाही. पानिपतात ऐन युद्ध चालू असताना युद्धातून माघार घेतलेल्या सरदारांचे पुढे काय झाले, त्यांच्यावर काय कारवाई झाली व युद्ध संपल्यानंतर माघारी फिरलेल्या सरदारांचं काय झालं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. 50 वर्षात कधीही युद्ध न हरणाऱ्या मराठ्यांना पानिपत एक मोठा धक्का होता. पहिल्या बाजीराव पेशव्याने मराठ्यांना सतत विजय मिळवून द्यायची सवय लावली होती. पानिपतच्या युद्धात खूप जणांनी माघार घेतली, पण खरं तर कारवाई करायची कोण आणि कोणी? कारण पानिपतच्या युद्धाच्या बातमीने नानासाहेब यांनी काही दिवसातच प्राण सोडले. मग कारवाई करणार तरी कोण? मल्हारराव होळकर वर बरेच जण नाराज होते, पण नंतर ते आले पुण्याला. तेव्हा माधवरावनी त्यांना विचारले, पण राघोबा पेशवेबरोबर मल्हारराव यांचे संबंध अतिशय चांगले होते. त्यामुळे पेशव्यांमध्ये चाललेल्या गृहयुद्धामध्ये कारवाई करणं तर सोडाच, मात्र त्यांचंच नीट काही चाललेलं नव्हतं. या पळून येणाऱ्या मराठ्यांना भरतपूरच्या सूरजमल जाट या जाट राजाने प्रत्येकाला पांघराईला घोंगडी आणि प्रत्येकी 2 रूपात दिली. त्याने खरं तर मराठ्यांवरती बरीच मदत केली, मराठ्यांना भरपूर सांभाळून घेतलं. 1 महिन्यात जेव्हा हे पळालेले सैन्य ग्वाल्हेरला पोचले त्यावेळी खऱ्या अर्थाने ते सुरक्षित झाले. पण पानिपत ते ग्वाल्हेर हा प्रवास एवढा सोपा नव्हता. त्यावेळी मराठ्यांना अत्यंत खडतर परिस्थितीला सामोरं जावं लागलं. त्यात अनेक जणांनी मराठ्यांना लुटले, कारण मराठ्याविषयी उत्तरेत अनेक जणांना राग होता. त्याची मराठ्यांनी केलेली लुटालूट ही पार्श्वभूमी होती. मल्हारराव होळकर हे ऐन युद्ध सोडून माघारी फिरले, पण मल्हारराव यांनी नंतर असा युक्तिवाद केला की सरदारांच्या, पेशव्यांच्या किंवा इतर स्त्रिया, विशेषतः भाऊंची पत्नी पार्वतीबाई त्यांना घेऊन स्वतः भाऊंनी मल्हारराव यांना दिल्लीकडे जायला सांगितले. कारण शत्रूमध्ये नजीब खान होता, तो मल्हारराव यांचा मानसपुत्र होता. त्यामुळे मल्हारराव यांना हात लावण्याची हिंमत शत्रू करू शकत नसेल आणि स्त्रिया सुरक्षित राहतील असं त्याच्यामागे लॉजिक होतं. नाना फडणवीस 19 वर्षांचे होते. त्यांचे कपडे, अंगावरील दागिने लुटले गेल्याने लज्जा रक्षणासाठी भरपूर राख अंगाला लावून कसेबसे जीव वाचवून ते परत आले. शमशेर बहादर, बाजीराव मस्तानी यांचा मुलगा हा सुद्धा खूप जखमा घेऊन माघारी आला होता, किंवा त्यांना काही सैनिकांनी युद्धातून बाजूला काढले असावे. पण ते डीग भरतपूर येथे येताना मरण पावले. त्यांना ओळखण्यात आले नाही. मग या देखण्या सरदाराला स्वतः सूरजमल जाट यांनी जाऊन त्यांच्या पार्थिवाला पाहून खात्री पटवून घेतली. त्यामुळे पळाले हा शब्द मराठ्यांना तितकासा लावणे योग्य नाही. पुढे युद्धाची फिरलेली दिशा पाहून महादजी शिंदे यांनी देखील परत येण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये त्यांचा एक पाय जायबंदी झाला होता, पण त्यांनी परत 10 वर्षात काबीज करून पानिपतचा बदला घेतला. नजीब उद्दौलाचा सूड महादजी शिंदेंनी घेतला. पानिपतावर झालेल्या पराभवात महादजी शिंदेही जखमी अवस्थेत पळाले होते. त्यानंतर जेव्हा त्यांनी उत्तर भारत ताब्यात आणला आणि दिल्लीवर आपला
भगवा फडकवला तेव्हा खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की महादजी शिंदे युद्धातून माघारी फिरले हे एका अर्थाने चांगलेच झाले. 1772 साली त्यांनी नजीबाबादावर हल्ला चढविला तेव्हा नजीब उद्दौला 1770 मध्ये मृत्यू पावला होता. त्याचा मुलगा झपिटा खान नजीबाबाद सोडून पळाला. महादजी शिंदे म्हणाले की नजीब मेला, आमचा हिशोब चुकवायचा राहून गेला. महादजी शिंद्यांनी नजीबच्या कुटुंबातल्या बायको, मुले, आबालवृद्ध सगळ्यांची कत्तल घडवून आणली. नजीबची कबर देखील खाणून त्याची हाडे आगीत भस्म केली आणि त्याचा राजवाडा अक्षरशः फुकून टाकला, समूळ नष्ट केला. हा मराठ्यांचा राग होता. पानिपतमध्ये नजीब खानाने नजीब उद्दौलाने मराठ्यांना दिलेल्या दगाचा 1782-83 साली महादजी शिंद्यांनी लाहोरवर हल्ला चढवून ते देखील ताब्यात आणले. त्यावेळेस त्यांना कळले की मूळ सोमनाथाचे देऊळ जेव्हा पाडले तेव्हा त्यांनी त्याचे चांदीचे सुंदर दरवाजे नेऊन गझनीच्या मोहम्मदाला लाहोरच्या मशिदीला लावले. महादजी शिंद्यांनी ते दरवाजे काढून आपल्या राजधानीत आणले. त्यावेळी सोमनाथचे देऊळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोमनाथचे नवीन मंदिर जुन्या अवशेषापासून थोडे दूर बांधत होते. महादजी शिंद्यांची फार इच्छा होती की हे दरवाजे परत सोमनाथच्या नवीन मंदिराला लावावे, पण मंदिराच्या मूर्ख पुजाऱ्यांनी सांगितले की हे दरवाजे मशिदीत लावून अपवित्र झाले आहेत. या फुटकळ कारणासाठी ते दरवाजे लावायला मूर्खांनी नकार दिला. अतिशय दुःखी आणि उद्विग्न मनस्थितीत महादजी शिंद्याने मग ते दरवाजे उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि गोपाल मंदिराला लावले, जे तिथे आजही बघायला मिळतात. तर मित्रांनो, ही होती माहिती की पानिपतचं युद्ध संपल्यानंतर माघारी फिरलेल्या सरदारांचं पुढं काय झालं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.